मागील काही दिवस राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळं अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली, दरडी कोसळल्या. मात्र आता गेल्या 4 दिवसापासून हा पाऊस अचानक गायब झालाय. पावसाने विश्रांती घेतली. याची नक्की कारणं काय आहेत? पुढं परत कधी मुसळधार पाऊस येणार, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पुणे हवामान खात्याचे सानप सर आहेत. सध्याची काय स्थिती आहे सर? अचानक पाऊस जो गायब झालाय त्याची काय कारणं आहेत? कारणं म्हणजे की मान्सूनचे वारे जे आहेत ते कमकुवत झालेले आहेत परत एकदा. आणि कोणतीही सिस्टम नाही आहे, म्हणजेच कमी दाबाचं क्षेत्र असेल किंवा किनारपट्टीलगतची जी द्रोणीय रेषा असेल किंवा मग पूर्व पश्चिम द्रोणीय रेषा असेल, असं काहीही नाही आहे. आणि त्यामुळे मॅडन ज्युलियन ऑसिलेशन्स MJO जो आहे तो फेवरेबल नाही आहे. या सर्व कारणांमुळे मान्सूनचे वारे जे आहेत ते वीक झालेले आहेत. आणि त्यामुळं आपण बघू शकतो की इथं जर बघितलं, आपण सॅटेलाईट इमेजरी बघितली तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण बघू शकतो की काहीही ढग नाही आहेत किंवा क्लाउड्स नाही आहेत. तर येस, ह्या कंडिशन्समुळे पाऊस एकदम क्लिअर दिसते, कुठेही ढगाळ वातावरण नाही आणि त्यामुळं पाऊस होत नाही. बरोबर. सर, साधारण कधी परत हा पाऊस येईल? कारण आपण जर बघितलं तर सुरुवातीला जून महिना अख्खा कोरडा गेला. जुलै महिन्यात कुठेतरी पहिल्या एक आठवड्यात पाऊस पडला आणि आता पुन्हा एकदा गायब. येणारे 4 ते 5 दिवस तरी अशी कोणतीही परिस्थिती नाही आहे की किंवा अनुकूल परिस्थिती नाही आहे की ज्यामुळे मान्सून परत महाराष्ट्रामध्ये सक्रिय होईल. तर त्यानंतरचे अपडेट दिले जातील, परंतु 5 दिवस तरी पावसाची शक्यता नाही आहे. बरं. सर, पुढं पुन्हा एकदा मान्सून ऍक्टिव्ह होईल अशी अशी चित्र आहेत? आत्ता तरी आपण जसं मी सांगितलं की 5 दिवसाच्या फोरकास्टमध्ये कंडिशन्स नाही आहेत. आपला जो फोरकास्ट आहे तो लघु ते मध्यम स्वरूपाचा असतो, म्हणजेच 5 ते 7 दिवसांचा असतो. तर येणाऱ्या 5-7 दिवसांमध्ये अशी कंडिशन्स नाही आहेत की ज्यामुळे मान्सून परत एकदा सक्रिय होईल. आणि त्यानंतरचे अपडेट्स आपण दररोज ते अपडेट देत असतो की पुढचे 7 दिवस कसे असतील ते. तर येणाऱ्या 5-7 दिवसांमध्ये कंडिशन्स नाही आहेत. त्यानंतर परिस्थिती कशी असेल ते सांगितलं जाईल. सर, आपल्या राज्यातील शेतकरी हे अक्षरशः ढगाकडे डोळं लावून बसलेले आहेत आकाशाकडं. अर्थात पेरण्या झालेल्या आहेत, दुबार पेरणीची वेळ आली. अशा पद्धतीने जर पावसाने दडी मारली तर अर्थातच दुबार पेरणीचं संकट समोर दिसतोय. हो, नक्कीच. 5 दिवसा जसं मी सांगितलं की पाऊस जो झाला 1 ते 8 जुलैमध्ये, तो सर्व पाऊस पुणे घाटमाथा, मुंबई, उत्तर कोकण ह्या ठिकाणी झालेला आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे, त्याचबरोबर मराठवाड्यातला बहुतांश प्रदेश आणि पश्चिम विदर्भातील बऱ्याच ठिकाणी आपण बघू शकतो की पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. आणि त्यामुळे नक्कीच हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. सर, देशाचे पंतप्रधानांनी यावेळेस ते संकट सांगितलेलं होतं की अल्निनोचं. त्याचा किती इम्पॅक्ट आता दिसतोय? कारण आता पाऊस आला एका आठवड्यासाठी आणि गायब झाला. म्हणजे पुढं किती कसा याचा पूर्ण इम्पॅक्ट राहील, काय होईल? नक्कीच. ह्या वर्षीच हे हे जे वर्ष आहे एल निनोचं वर्ष आहे. आणि पुढचे 2 महिन्यांमध्ये एल निनोची तीव्रता अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एल निनोचा इम्पॅक्ट मान्सूनवर राहणारच आहे, ते मात्र खरं आहे. परंतु एका आठवड्यामध्ये जो पाऊस पडतो तो आपण एल निनोमुळे पडला किंवा एल निनोमुळे नाही पडला हे सांगणं डिफिकल्ट आहे. परंतु ॲट द एंड ऑफ द सीझन ज्यावेळी आपण सप्टेंबरचा पावसाची आकडेवारी घेऊ, त्यावेळी आपलं क्लिअर होईल की एल निनोचा इम्पॅक्ट किती होता. त्याचबरोबर एल निनो वर्ष ज्यावेळी असतं त्यावेळी पाऊस पडतच नाही असं नाही आहे, पाऊस पडतो. जसं आपण बघितलं 1 ते 8 जुलैमध्ये पाऊस पडला, पण मोठा खंड तयार झाला. त्याचबरोबर पावसाचं जे वितरण आहे ते असमान असतं, म्हणजेच काही ठिकाणी जास्त पाऊस पडतो, काही ठिकाणी खूपच कमी आहे. जसं आपण बघतोय की उत्तर कोकण आणि घाटमाथ्यावर जास्त पाऊस आहे, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहे. अशी परिस्थिती एल निनो वर्षांमध्ये होत असते. आणि असे होण्याचे चान्सेस पुढेही राहतील. पण सर, अल्निनो जरी राहिला तरी पाऊस अंदाज कसा राहील? कसा सरासरी पाऊस राहील यावेळेस? जसं आपलं जो दीर्घकालीन अंदाज आहे त्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की सरासरीच्या 90% इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये मॉडेलच्या +-4% त्रुटी आहेत. म्हणजे तो 94% किंवा 86% इतकाही पडू शकतो. आणि आपण कंडिशन्स मॉनिटर करत आहोत. म्हणजे सरासरीपेक्षा कमीच दिसतोय हा पाऊस. या वर्षीचा पाऊस नक्कीच आपण सांगितलेलंच आहे. मेच्या शेवटीच सांगितलं होतं की यावर्षीचा जो पाऊस आहे तो सरासरी पेक्षा कमीच असण्याचे चान्सेस आहेत. अर्थातच अल्निनोचा इम्पॅक्ट सध्या तरी या ठिकाणी दिसतोय, कारण अचानक हा पाऊस गायब झालेला आहे. पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर अजून पुढं 4 ते 5 दिवस कुठेही राज्यात पाऊस असेल अशी तरी शक्यता या ठिकाणी हवामान खात्याकडून दिली जात नाही. आणि त्यामुळं अर्थातच शेतकऱ्यांसाठी मोठं संकट आहे. दुबार पेरणीचं देखील या ठिकाणी संकट दिसतंय आणि त्याचबरोबर यावेळेस सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. त्यामुळं सगळ्यांनी पाणी हे जपून वापरण्याची गरज आहे आणि त्याचवेळी
एल आत्तापासूनच इम्पॅक्ट दिसायला लागलाय. पाऊस अचानक गायब झालाय. पुढं कशा पद्धतीने हवामान असेल ते अंदाज लवकरच वर्तवला जाईल हवामान खात्याकडून. मात्र आत्ता तरी ज्या पद्धतीने पावसाने विश्रांती घेतली आहे त्यामुळं अर्थातच शेतकऱ्यांवर एक मोठं संकट दिसतंय. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे.